स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ईश्वरी कम्प्युटरवर आणि मी रवींद्र तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण 10 ऑक्टोबर 2020चे जनरल नॉलेज करंट अफेअर्स चालू घडामोडी बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे आज मी प्रश्न घेतलेले आहे। यामध्ये 2 ते 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि उर्वरितही प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत, परंतु नॅशनल लेवलचे 2-4 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत। त्याकरिता तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा। संपूर्ण पाहिल्यानंतरच त्या प्रश्नांचे आणि उत्तरांचे तुम्हाला योग्य ते आकलन होईल। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। खाली दिलेली बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला येणारे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे कळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या दिवसाचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, 2020चा नोबेल शांती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? बघा, कंटिन्यू आज 3 ते 4 आजचा हा प्रश्न आपला नोबेल प्राइजवर आहे आणि आजचा साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे विश्व खाद्य कार्यक्रम यांना। विश्व खाद्य कार्यक्रम यांना यावर्षीचा 2020चा नोबेल शांती पुरस्कार मिळालेला आहे। आपल्याला पर्याय दिलेले होते नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। अशा प्रकारे आपल्याला 2 ऑप्शन दिलेले होते। यापैकी योग्य उत्तर आपल्याला दिलेलं आहे विश्व खाद्य कार्यक्रम हे याचं योग्य उत्तर आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, नोबेल प्राइज हे जे आहे हे 6 विभागात दिल्या जाते। 6 विभागामध्ये मी सांगितलं आहे त्याप्रमाणे पहिला आहे साहित्य, दुसरा आहे रसायनशास्त्र, तिसरं भौतिकशास्त्र, चौथं चिकित्साशास्त्र, पाचवं शांती आणि 6वं आहे अर्थशास्त्र। अशा 6 प्रकारच्या विभागामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो। नोबेल पुरस्कार हे अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जातात आणि याचे वितरण 10 डिसेंबरला होते। दरवर्षीच्या 10 डिसेंबरला याचे वितरण होते। त्याआधीच 6 विभागाच्या सर्व पुरस्कारांना जे आहेत ते पुरस्कार जाहीर केले जातात आणि 10 डिसेंबरला प्रत्येक वर्षी हे पुरस्कार त्यांना वितरित करण्यात येतात। हे बघा, आपल्याला इथं या इमेजमध्ये दिसत आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम द नोबेल पीस प्राइज 2020 म्हणजे 2020चा नोबेल प्राइजचा शांतीचा नोबेल यांना मिळालेला आहे, या प्रोजेक्टला मिळालेला आहे। पुढे जाऊया, आपण मागील काही वर्षात नोबेल प्राइज शांतीचे नोबेल कोणाकोणाला मिळाले ते बघूया। 2020चा आपण इथं दिलेला आहे। सर्वात महत्त्वाचा म्हणजेच 2014चा हा कैलास सत्यार्थी यांना मिळालेला होता आणि तो मिळालेला 2014ला आणि संयुक्तरित्या यांना होत्या पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई यांना सुद्धा कैलास सत्यार्थी यांच्यासोबत संयुक्तपणे शांतीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला होता। आता कैलास सत्यार्थी यांना बचपन बचाव या चळवळीच्या माध्यमातून हा त्यांना पुरस्कार मिळालेला होता। त्याबद्दल त्यांचे योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता। पुढे जाऊया आणि हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे सर्वांची नोट डाऊन केले तरी चालेल, कारण की इथं मी 2020 ते 2009 असे मागील जवळपास 11 वर्षाचे सर्व नोबेल पारितोषिक कोणाकोणाला दिले आहेत ते दिलेला आहे। पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात जास्त मूल्यवान IT कंपनी कोणती झाली? आता नुकतेच टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस जगातील सर्वात मूल्यवान IT कंपनी बनलेली आहे। बघा, IT म्हटलेला आहे मी, IT फक्त। जर असा प्रश्न असता जगातील सर्वात जास्त मूल्यवान कंपनी कोणती आहे तर याचं उत्तर काय असतं? ॲपल हे याचं उत्तर असतं। परंतु इथं IT आहे तर ITचं उत्तर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ज्याचा संक्षिप्त रूप आहे TCS।
ह्याच्यात आपल्याला ॲमेझॉन दिलेला आहे, सॅमसंग दिलेला आहे आणि नोकिया दिलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे आय टी कंपनीचं. आय टी कंपनी कोणती झालेली आहे मूल्यवान? TCS. हे त्याचं मुख्यालय आहे TCSचं. आणि नुकताच काय केलेलं आहे TCSने, त्याची प्रतिस्पर्धी कंपनी आहे ॲसेंचरला मागे टाकत या स्तरातील म्हणजेच महत्त्वाचीच माहिती तंत्रज्ञान कंपनी म्हणून निर्माण झालेली आहे. नुकताच म्हणजे कालच याने टर्नओव्हर केलेला आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. जॉर्डनचे नवे पंतप्रधान कोण झाले? नुकताच जॉर्डनचे नवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि जॉर्डनचे नवीन पंतप्रधान झाले आहेत अब्दुल्ला द्वितीय नाही, बिसर अल खसवाने. अब्दुल्ला द्वितीय यांची निवड केलेली आहे आणि अब्दुल्ला द्वितीय हे जॉर्डनचे राजा आहेत, म्हणजे सम्राट आहेत. आणि जॉर्डनच्या राजानेच बिसर अल खसवाने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता यांची निवड का झाली? कारण की उमर अल रजाज, आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे उमर अल रजाज यांनी राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त झालेलं होतं. त्या रिक्त पदाच्या जाग्यावर जॉर्डनचे नवीन पंतप्रधान म्हणून बिसर अल खसवाने यांची निवड करण्यात आली आहे. आपल्याला इथं दिलेलं आहे की जॉर्डनच्या राजानेच बिसर अल खसवाने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता यावरून असंही लक्षात येते की अब्दुल्ला द्वितीय हे जॉर्डनचे राजा आहेत आणि त्यांनीच बिसर अल खसवाने यांची नियुक्ती केलेली आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध कवी नित्यानंद नायक यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आपल्याला उत्तर दिलेलं आहे सरला पुरस्कार 2020. बघा, ओडिसामधील नित्यानंद नायक हे ओडिया कवी आहेत. ओडिया भाषेमध्ये त्यांचे खूप सारे काव्य आहेत आणि ते प्रकाशित करताना 2017च्या त्यांचे काव्य आहेत 2017चे सेतेबेलाकू नतिवा. 2017च्या काव्याला त्यांना सरला पुरस्काराने, त्याबद्दल त्यांना सरला पुरस्काराने सन्मानित केले आहे. हे काव्य कधी रचलं होतं त्यांनी? 2017मध्ये. म्हणजेच कविता कधी लिहिली होती? 2017मध्ये. कवितेचं नाव काय? सेतेबालकू नतिवा. आणि यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? सरला पुरस्कार. कवींना 5 लाख रुपये देण्यात येतील आणि त्यासोबत सन्मान चिन्ह सुद्धा देण्यात येतील. ही त्यांचा फोटो. एकदम साधे व्यक्तिमत्व आहे आणि यांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे. आता आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं होतं साहित्य नोबेल पुरस्कार. साहित्य नोबेल पुरस्कार आपण कालच्या प्रश्नात बघितलं कोणाला जाहीर झाला आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पुन्हा सांगा, म्हणजेच तुमची रिव्हिजनसुद्धा होईल. आता रमण मॅग्सेस दिलं होतं. रमण मॅग्सेस पुरस्कार जो आहे तो आशियातील नोबेल प्राईज एवढाच महत्त्वाचा आहे. आशियामधील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजेच रमण मॅग्सेस पुरस्कार. आणि भारतरत्न दिलेला आहे. तर भारतरत्न हा भारतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. जम्मू आणि काश्मीर या बँकेचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे CMD कोण आहेत? बघा, याचं उत्तर आहे RK चिब्बर. RK चिब्बर हे जम्मू आणि काश्मीरचे CMD आहेत, म्हणजे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. बघा, याच्यात विशेष असं की कोविड-19च्या काळामुळे यांचे 2 वेळा कंटिन्यूमध्ये यांचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. यापूर्वी 10 जुलै 2020ला त्यांचा 3 महिन्यांनी कालावधी वाढवलेला होता आणि आता 10 ऑक्टोबरला म्हणजेच आज त्यांचा पुन्हा 6 महिन्यांनी कालावधी वाढवलेला आहे. RK चिब्बर यांची नियुक्ती कार्यकाळ पुन्हा वाढवलेला कोणी? RBIने. RK चिब्बर. आता 6 महिने याच्यात एक अट ठेवलेली आहे की 6 महिन्यांच्या आत, कार्यकाळाच्या आत जर नवीन कोणी CEO किंवा CMD कोणी जर यांना RBIना मिळाला तर यांची नियुक्ती ही संपुष्टात येईल. कोणाची? RK चिब्बर यांची. कधी? 6 महिन्याच्या आत जर कोणी नवीन CEO किंवा CMD यांना मिळाले तर. हे
जम्मू अँड काश्मीरचा आपल्याला बँकचं दिसत आहे आणि हे आहेत RK चिब्बर. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पोस्ट दिवस कधी साजरा केला जातो? बघा, कालच म्हणजेच 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्ट दिन साजरा करण्यात आलेला आहे, वर्ल्ड पोस्ट डे. आता याच्याबद्दल जर माहिती घेतली आपण तर स्वित्झर्लंडमध्ये 1874 मध्ये, बघा स्वित्झर्लंडमध्ये 1874 मध्ये सुरू झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनची म्हणजे UPU यांचा वर्धापन दिन म्हणून 9 ऑक्टोबर हा वर्ल्ड पोस्ट डे म्हणून प्रत्येक वर्षी साजरा केला जातो, वर्ल्ड पोस्ट डे. आता वर्ल्ड पोस्ट डेची सुरुवात झाली होती 1969 पासून. कधी झाली मित्रांनो? 1969 पासून जागतिक पोस्ट डेची सुरुवात झालेली होती. म्हणजे आपल्याला इथं 3 प्रश्न येतात. सुरुवात म्हणजेच का केली जाते वर्ल्ड पोस्ट डे, का साजरा केला जातो? कारण की युनिव्हर्सल पोस्टल युनियनची वर्धापन दिन 9 ऑक्टोबरला आहे. त्याच्याच निमित्त 1969 पासून वर्ल्ड पोस्ट डेची सुरुवात करण्यात आली आहे. आणि UPUची स्थापना कधी झाली होती? 1874 मध्ये. आणि कुठं झाली होती? स्वित्झर्लंडमध्ये. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 प्रश्न याच्यामध्ये मिळतील. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. उत्तर प्रदेश या राज्यामधील नवगड रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? बघा, आपल्याला इमेजमध्ये दिसत आहे नवगड, हे इंग्लिशमध्ये झालं आणि मराठीत नवगड. नवगडचे नवीन नाव आहे सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन. हे नवगड या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव झालेले आहे. आता उत्तर प्रदेशाला, तर उत्तर प्रदेशबद्दल जर माहिती घेतली आपण तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. याच्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 75. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. आनंदीबेन पटेलबद्दल एक विशेष म्हणजेच ह्या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत. कोणत्या राज्याच्या? गुजरातच्या. आणि गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? विजय रुपाणी. बघा, ह्याच्यावर आपण पुन्हा एकदा रिव्हिजन जर केली तर आनंदीबेन पटेल ह्या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री होत्या आणि सध्या गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे आहेत. आणि आणखीन एक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ह्या सध्या म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे सध्या योगी आदित्यनाथ आहेत. आणि उपमुख्यमंत्री 2 आहेत, जे की केशव मौर्य आणि दिनेश शर्मा असे 2 उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश राज्यात आहेत. आणि विधान परिषदच्या याच्यामध्ये जागा आहेत 100. सर्वात जास्त विधान परिषदच्या जागा असणारं राज्य उत्तर प्रदेश आणि सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असणारं राज्य म्हणजेच उत्तर प्रदेश. विधानसभेच्या 403 जागा आहेत, लोकसभेच्या 80 आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा इथे आहेत. क्षेत्रफळ आहे 2,40,928 चौरस किलोमीटर. आपल्याला नकाशामध्ये उत्तर प्रदेशचं स्थान दिसत आहे. उत्तर प्रदेशची लखनौ ही राजधानी आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. AMFI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता AMFI आलेला आहे, तर AMFIचा आपण जर फुल फॉर्म बघितला तर फुल फॉर्म आहे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया. याची स्थापना झाली होती 1995. उपाध्यक्ष आहे त्याचे सौरभ नानावटी. आपल्याला काय विचारलेलं आहे? अध्यक्ष कोण आहेत? तर निलेश शहा यांची नुकताच AMFI म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रिक्सचे 12वे संमेलन कधी होणार आहे? बघा, मी अखेरच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रिक्सबद्दल माहिती सांगितलेली होती. ब्रिक्सचे यावर्षी 12वे संमेलन आहे हे सुद्धा सांगितले होते. आणि ब्रिक्सचे 12वे संमेलन हे कुठे होणार आहे? तर ते होणार आहे रशिया येथे. म्हणजेच रशिया याचे आयोजन करणार आहे. परंतु हे रशियामध्ये म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रशिया आयोजित करणार आहे आणि त्यामध्ये ब्रिक्सचे सर्व सदस्य देश हे भाग घेणार आहेत. परंतु तिथे न जाता
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच हे संमेलन पार पाडणार आहे. परंतु आयोजक कोण राहणार आहे? रशिया हा देश त्याचे आयोजन करणार आहे. आपल्याला प्रश्न आहे कधी होणार आहे? कधी होणार आहे तर मित्रांनो 17 नोव्हेंबर. 17 नोव्हेंबरला ब्रिक्सचे 12वे संमेलन पार पाडणार आहे. ब्रिक्सची जर आपण माहिती घेतली, बी म्हणजेच ब्राझील, आर म्हणजेच रशिया, आय म्हणजेच इंडिया, सी म्हणजेच चायना आणि एस म्हणजेच साऊथ आफ्रिका. अशा प्रकारचं आपल्याला आहे. साऊथ आफ्रिका मी सांगितलं तुम्हाला 2010 मध्ये यांचा समावेश यामध्ये झालेला होता. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक मानसिक आरोग्य दिन हा 10 ऑक्टोबर म्हणजेच आजच्या दिवशी साजरा करण्यात येतो. जागतिक मानसिक आरोग्य दिन. बघा, काल 9 ऑक्टोबर, कालचा दिवस कोणचा आंतरराष्ट्रीय? वर्ल्ड पोस्ट डे. आणि आजचा आहे मानसिक आरोग्य दिन म्हणजेच वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. कधी साजरा करण्यात येतो? 10 ऑक्टोबर. बघा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा फॉरवर्ड करा. व्हॉट्सअपवर कमेंट न करता मला यूट्यूबवर कमेंट करा. काही सजेशन असतील त्यासुद्धा मला सांगा, म्हणजेच मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि काही आता नवीन विशेष असं आहे की पोस्टाच्या यावर्षी जागा निघाल्या आहेत, महाराष्ट्र पोस्टाच्या, महाराष्ट्र सर्कलच्या. त्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात ही 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि गर्दी न होता लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा. त्यानंतर बरेच वेळा साईट बंद होण्याचे सुद्धा प्रकार घडतात आणि साईट न चालण्याचे सुद्धा प्रकार घडतात. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि पोस्टाचे फॉर्म भरायला विसरू नका. सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि पोस्टामध्ये जॉब मिळवा. ओके मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल फार फार धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. धन्यवाद मित्रांनो.